टीम कारिवली आपण कुठेही जाऊ नका, यानंतर आपल्याला मॅच खेळायची आहे. सो कारिवली संघ आपण कुठेही जाऊ नका. हेलो 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 हॅलो. चला नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं तिसऱ्या मॅच मध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो एका बाजूने मीत स्पोर्ट्स कवाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिलं गेलं तर जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ, या दोन संघांना लढताना पाहतोय. या आधी जर पाहिलं गेलं तर हे दोन्ही संघ आमोरे सामोरे कधी भेटलेले नाहीये, त्यामुळे कदाचित ही मॅच मी म्हणेन की रंगतदार मोमेंटला नक्कीच जाईल. कारण की दोन्ही संघांचा विचार केला, दोन्ही संघांना जवळून खेळताना आपण अनेकदा पाहिलंय, त्यामुळे कवाड संघाची ताकद काय ती आपल्याला माहिती आहे आणि भाटाळे संघ किती अग्रेसिव्हली विजयापर्यंत पोहोचतो ते देखील माहिती आहे. त्यामुळे एक मोठी मॅच किंवा एक रंगतदार मॅच आपल्या भेटीसाठी येते नक्कीच. स्ट्रायकर एंडला किरण मडवी आणि नॉन स्ट्रायकर एंडला वैभव सांबरे आणि गोलंदाजीवरती भाटाळे संघाकडनं गोलंदाज पंकज माळी. एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तयार आहे दोन्ही संघ. मॅचला सुरुवात केली जाईल. 4 षटकाची मॅच, यामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचा पंचांकडनं ग्रीन सिग्नल आपल्याला मिळेल आणि त्याच दरम्यान मॅचला देखील सुरुवात केली जाईल. पहिलं षटक, पहिला चेंडू, पंकज माळी तयार आणि समोर असतील डावखुरा तसा फलंदाज जो ज्याला फक्त अटॅक करायला जमतं, किरण मडवी. अफलातून बॅटर आहे आणि कदाचित पंकज आणि किरणचं बॅटल आहे ना, हे पाहण्यासारखं असू शकतं. फील्ड सेटअप आपण पाहू शकाल. इनफील्ड मध्ये 9 खेळाडू इनफील्ड मध्ये पाहायला मिळतात. विकेट किपर आणि बॉलर पकडून आणि 2 खेळाडू जे आहेत त्या आउटफील्ड मध्ये. बॉल तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवायचा प्रयत्न होता पण तितक्या चांगल्या पद्धतीने बॅटवरती घेऊ शकले नाही. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू आणि मग त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने खातं उघडलं जातं. धावसंख्या फलकावरती जर बघितली गेली तर जाऊन पोहोचली गेली 1 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 1 धावसंख्या फलकावरती आहे. आणि आता यावेळेस दुसरा षटक प्रगती पथावरती, दुसरा चेंडू प्रगती पथावरती आहे. बॉल तयार. चेंडू क्रमांक दुसरा घेऊन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या पद्धतीने थांबवलं. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू क्रमांक दुसरा पाहिला आपण आणि धावसंख्या फलकावरती पाहतो 1 आकड्यावरती. वैभव सांबरे स्ट्रायकर एंड वरती यावेळेस असेल. पहिला चेंडूला फेस करताना कुठल्याच प्रकारची धाव नाही. हा पहा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. बॉल तयार. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि पण त्याच दरम्यान चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4 धावा. टीव्ही रिप्ले ऍक्शन पाहतोय. हा पहा, सरळ रेषेमध्ये खेळायचा प्रयत्न केला आणि अगदी आपल्या समोरच्या स्क्रीनवरती जाऊन चेंडू अडळतोय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 5 आकड्यावरती.
पुढचा बॉल, पंचांचा इशारा, अपील लाऊड केलाय आणि त्यानंतर लेग बिफोर विकेटची अपील आणि फलंदाज होते बाद. नवीन बॅटर आपण पाहतोय क्रमांक 3 वरती धीरज मडवीला पाहतोय. इनॅट नंबर 3 वरती वैभव सांबरेच्या बॅटमधून एक चौकार आला, एक डॉट बॉल देखील फेस केला होता आणि त्यानंतर वैभव माघारी परतले गेले. झटका क्रमांक पहिला 5 आकड्यावरती पहिला धक्का बसताना धीरजसाठी पहिलाच बॉल, लॉफ्टेड फटका आणि सरळ आमच्या व्यासपीठाला येऊन धडक देताना हा पहा मोठा फटका धीरजच्या बॅटमधनं, एक धमाका 6 धाब्यांकरिता आणि षटकाराच्या मदतीने धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात 11 आकड्यावरती. हा रिप्ले पहा, लव फुलटॉस चेंडू होता, खूप लवकर ओळखलं आणि बॅकफुटला जाऊन खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ऑन साइडला कन्वर्ट केला. ते म्हणजेच मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांकरिता आणि षटकाराच्या मदतीने 11 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. बॅटिंग करते मी स्पोर्ट्स कवाड संघ, 11 धावा फलकावरती. आणखी एक चांगला बॉल, हलक्या गतीने ऑफ साइडला ड्राईव्ह करताना लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळेल आणि लगेचच किरणचा कॉलिंग होती दुसऱ्या धावेची. कारण की चेंडू जर बघितला गेला तर लॉंग ऑफला होता, त्यामुळे नॉन स्ट्रायकर एंडला जास्त धोका मिळत होता. त्यामुळे किरणने कॉलिंग दिली दुसऱ्या धावेची आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 विकेट गमावलाय, 13 आकड्यावरती आहेत. षटक क्रमांक पहिल्याचा जर विचार केला तर पहिलं षटक समाप्त झालं, 13 धावा फलकावरती जोडला गेला, जिथे 1 विकेट गमावला गेलाय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आलं, मग डॉट आलं, मग चौकार पाहायला मिळाला, मग विकेट आला, मग षटकार आला आणि मग त्यानंतर शेवटच्या अंतिम चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळाल्या आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल धावसंख्या फलकावरती 13 रन्स 13 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आणि दुसऱ्या षटकामध्ये उमंग माळीला आणला गेला. पहिलं षटक जिथे कंप्लीट झालं, 13 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट देखील महत्वाचा विकेट वैभव सांबरे याला माघारी पाठवलं गेलं. आणि आता किरणच्या समोर आपण पाहतोय किरण मडवी आणि धीरज मडवीची जोडी मैदानामध्ये. अफलातून फलंदाज आहेत दोन्ही पण आणि उमंग तयार होत आहे. षटक क्रमांक दुसरं चेंडू क्रमांक पहिला, लवा फुल टॉस होता, ऑफ साइडला खेळला गेला, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल दबाडी, त्यानंतर हा नामध्ये फसल्यात. आता रनआउटची संधी देखील होती, पण त्यानंतर फेकी थोडीशी वाईडिश आली, कदाचित धाव देखील कंप्लीट झाली असती. ऍक्शन रिप्ले पहा, चेंडूला अडवण्यामध्ये थोडंसं अयशस्वी ठरले, त्यानंतर फेकी जी आहे ना ती वाईडिश आली होती, पण चेंडू मी म्हणेन की कलेक्ट केला असता तर विकेट मिळाला असता. कारण की दोन्ही खेळाडू जे ते अर्ध्या खेळपट्टीवरती पोहोचले होते आणि त्यानंतर मिसकम्युनिकेशन पाहायला मिळाले. धाव फलकावरती 1 ने वाढेल, धावसंख्या फलकावरती 1 ने जाऊन पोहोचली गेली 14 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना जिथे एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिला विकेट माघारी परतल्यावरती आता हे 2 बॅटर्स जे आहेत ते सध्या मैदानावरती पार्टनरशिप करायच्या प्रयत्नामध्ये, ज्यामध्ये धीरजने 2 चेंडूंना फेस करताना 8 धावा बनवल्यात आणि किरण मडवीने 2 चेंडूंना फेस करताना 2 धावा बनवल्यात. किरणचा अशा प्रकारचा स्टार्ट आपण अनेकदा पाहिलं. किरण सध्या सुरुवातीला अनेकदा पाहिलं की डबल सिंगलवरती जास्त फोकस करतो, पण डेप्थ मध्ये बॅटिंग चांगली आहे. पण इथे पहा धीरजचा पलटी शॉट आणि सरळ पाठवलं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. खूप लवकर ओळखलं होतं धीरजने. अपसमच्या बाहेर चेंडू होता, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला
आणि त्यानंतर सरळ थर्डमॅनला पाठवलं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर आणि चौकाराच्या मदतीनं धावा टोटल फळकावरती जाऊन पोहोचला गेला 18 आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू समाप्त झाले तर 18 धावा फळकावर आहेत. तिसराच बॉल वेगवान हाताळला होता, पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर एक सिंगल धाव फळकावरती जोडली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं 19 आकड्यावरती धाव संख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर कव्वाडच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ ज्याने प्रथमतः टॉस जिंकलं आणि क्षेत्ररक्षण डिसाईड केलंय. 12.67च्या सरासरीने सध्या धाव संख्या फळकावरती 19. एक विकेट गमावताना चेंडूचा खेळ समाप्त झाला 3 आणि चौथा चेंडू फेस करण्यासाठी किरण मडवी आता स्ट्रायकर एंडवरती असेल. 2 चेंडूंना फेस केला आणि किरणची चर्चा आपण करत होतो की सुरुवातीला बघा किरणकडनं अनेकदा आपण अशा प्रकारचा संयमी खेळ पाहिलाय, पण डेप्थमध्ये आक्रमकता आहे त्यांच्याकडे. त्यामुळे भाटाळे संघाला किरणवरती थोडंसं प्रिपेअर होऊन खेळावं लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे किरणसाठी. आउट ऑफ दी ऑप्सम यॉर्कर चेंडू हाताळला गेला, पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि हे चित्र अनेकदा पाहिलंय की डावकुराताचा बॅटर जेव्हा पण स्ट्रायकर एंडला असेल ना, गोलंदाजाचा एकच दृष्टिकोन असतो की ऑप्समच्या बाहेर जितके चेंडू हाताळता येतील तेवढा बेनिफिट होईल. कारण की अनेकदा पाहिलंय की लेफ्ट हँडेड बॅट्समनची ऑन साईड खूप स्ट्रॉंग असते. हा पहा आणखी एक त्याच पद्धती चेंडू अगदी जो पुढचा पाय ना त्या पुढच्या पायाच्या अगदी लगत चेंडू पडला. यॉर्कर डिलिव्हरी होती, वाईडिश यॉर्कर करायचा प्रयत्न केलाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त, धावा फळकावरती 20 आहेत. चेंडू क्रमांक 5वा लव फुल टॉस आणि त्यानंतर यष्टा उद्ध्वस्त क्लीन बोल्ड परतावं लागेल धीरजला. लवा फुलटॉस बॉल होता आणि त्याच्यावरती यशांवर जाऊन आदळला गेला. शफल केलेला, पण त्यानंतर ज्या वेगाने चेंडू आला चेंडूची लेंथ मेरिट ओळखता नाही आली आणि मग यशांवरती जाऊन आदळला गेला. बघा आपण अनेकदा म्हणतो ना सिद्धेश्वरजी की फुलटॉस बॉल जो आहे तो एखाद्या फलंदाजाला परभणी असतो किंवा संधी असते, पण या फुलटॉसवरती विकेट जाताना देखील आपण अनेकदा पाहिलं. म्हणून मी एक गोष्ट नेहमी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये जिद्द, चिकाटी, संघर्ष, मेहनत या गोष्टींची गरज असते, पण आज वेळा तुमचा 1% जो लक फॅक्टर आहे ना तो देखील फार महत्वाचा आहे. फुलटॉसवरती परतले गेले आणि त्यानंतर कॅप्टन विकी म्हात्रे मैदानामध्ये दाखल झाले आहेत. पण उमंगचा मी कौतुक करेन, षटक क्रमांक 2मध्ये बघा 5 चेंडू हाताळले, त्याने 7 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील मिळवलाय. त्याला ठाऊक होता पहिल्या षटकामध्ये धावा 13 आलेल्या, पण आता जितक्या धावा कमी दिल्या जाते दुसऱ्या षटकामध्ये तेवढा बेनिफिट होईल आणि तेच काम सध्या उमंग मैदानामध्ये करतोय. शेवटचा अंतिम चेंडू हा देखील पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता, पकडून गोलंदाजी केले पूर्ण आणि उमंगचे जेवढे चेंडू हाताळलेत ना, जर एक बारकाईने पाहिले तर उमंगचे सगळे चेंडू जे आहेत फुलर लेनचे होते, त्या पॉपिंग क्रीज मध्ये हाताळले, व्हेरिएशन चांगले दाखवले, मध्ये स्लोवर चेंडू देखील 1-2 टाकले होते, पण अटॅकिंग गोलंदाजी उमंगने केली. आणि म्हणूनच म्हणतात ना की तुम्ही अटॅक करा समोरच्या संघावरती तर तुम्ही त्याला परास्त करू शकता. तुम्ही वाचण्याचा जर पर्याय शोधला ना तर मग तिथे तुम्हाला फटके मिळतील आणि सध्या उमंगने तेच काम केलं. 8 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 10.50च्या सरासरीने 21 आकड्यावरती, जिथे विकेट गमावले 2. आता षटक क्रमांक 3 आणि 4 प्रगतीपथावरती आहे. कवाड संघ विचार करेल की आता 50-60 धावा जर पोहोचायचं असेल तर तिसऱ्या षटकामध्ये मिनिमम 30-35 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, तरच तुम्ही विचार करू शकता मग 50-55-60 पर्यंत पोहोचायचा. 21 तर फळकावरती आलं. 10.50च्या सरासरीने मिनिमम 14-15ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. इथून आणखी 25-30 धावा जरी आल्या तर मग 55-60चा स्कोर दिसेल. अदरवाईज जर आणखी 10-15 धावा आल्या तर मग तुम्हाला ज्या स्कोर हवा होता तसा मिळणार नाही. आणि ब्राह्मणदेव भाटाळे संघाची जर पाहिलं तर बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे त्या संघाची. त्यामुळे असे सगळे कॅल्क्युलेशन म्हणून म्हणतात ना की क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही जेव्हा पण उतरताना तुमच्या समोरच्या संघावरती प्रिपरेशन करणं, कोणाच्या अगेन्स्ट कशा प्रकारे तुम्ही खेळ करणार हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रिपेअर होणं, प्लॅनिंग्स बनवणं, आखणं, नियोजन करणं. मग जीवनामध्ये कुठलीही रडाडी असू द्या, तुम्ही विदाऊट प्लॅनिंग जर तिकडे उतरत असाल ना मग तुम्हाला यशाची पायरी नाही चढता येणार. तुम्हाला प्लॅनिंग्स करावे लागतील आणि केलेले प्लॅनिंग्स योग्य पद्धतीने मैदानामध्ये आखावे देखील लागतील. आणि सध्या मी म्हणेन की भाटाळे संघाने ते केले. बघा पहिल्या षटकामध्ये धावा 13 खर्च केल्या, पण त्याला बॅक करताना उमंगने दुसऱ्या षटकामध्ये 8च धावा खर्च केल्या.
म्हणजे एखादा तुमची रणनीती जी तुम्ही आखता एखाद्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये तुम्हाला धावा बनतील किंवा तुमचा एखादा बॅटर असेल तो नाही चालणार, मग त्याला बॅक करणं, त्याला तिथून त्याला कव्हर करणं हे गरजेचं असतं आणि ते काम केलंय. आता षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीवरती गोलंदाज निलेशला पाहतोय. पहिला बॉल, पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक सिंगल धाव पाहायला मिळेल विके मात्रेच्या माध्यमातून आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती वाढतात जाऊन पोहोचच्या 23 आकड्यावर. बावीस धावा. बसवले इंटरनॅशनल क्रिकेटच्या नियमावलीनुसार हे सगळे रूल्स इथे फॉलो केले जातील, त्यामुळे विदाऊट मंगळ विकेट असेल. त्यामुळे नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅटरला थोडासा बचाव वृत्तीने उभं राहावं लागेल. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर यावं चेंडू असेल. पंचांचा चेंडू वाईड आणि अतिरिक्त धाव. हा पहा खूप जास्त बाहेर चेंडू हाताळला गेला. अगदी जी दुसरी लाईन दिसते तिकडे चेंडू लँड झाला आणि मग त्यानंतर वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती 23 आकड्यावर जाऊन पोहोचते. एका चेंडूचा खेळ जिथे समाप्त झाला. किरण मडवी असतील स्ट्रायकर एंडला. 3 चेंडू आतापर्यंत किरणने फेस केला. चौथा बॉल. याच गोष्टीची चर्चा केली होती की सुरुवातीला किरण तुम्हाला शांत दिसतील पण शांत राहायला तो संत नाहीये आणि आता इथे पहा आपली आक्रमकता दाखवतोय. सरळ चेंडूला उडवलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता. हा किरणचा पहिला धमाका आणि मग षटकाराने धावसंख्या फळकावरती 29. फार चांगल्या पद्धतीने चेंडूला पिक केलं आणि तदनंतर बॅटचा स्विंग फ्लो खूप चांगला होता आणि सरळ पाठवलं गेलं षटकारासाठी. 29 फळकावरती दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या विपक्षात निलेश आहे जिथे गोलंदाजी करतात आणि आता थोडीशी चर्चा देखील कर्णधाराकडनं होईल. अशा प्रकारचं चित्र जेव्हा पण दिसेल कर्णधाराने देखील ओळखलं की समोरच्या संघाची बॅटिंग लाईनअप आता स्ट्रॉंग होत चालली आहे. इथून धावा 29 फळकावरती बनलाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे त्यामुळे एक चांगला स्कोर उभा राहू शकतो. पुन्हा एकदा टॅप करून खेळायचा प्रयत्न होता. 1 बाउन्स मदतीनं चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतर येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 33 आकड्यावरती आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस किरणच्या विपक्षामध्ये. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहतोय. हा पहा बाउन्स चेंडू केला होता आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने पुल केला चेंडू आणि 1 बाउन्सच्या माध्यमातून चेंडू सरळ निघून गेला चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती जोडल्या जात आहेत. त्यामध्येच 33 आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 33 धावा फळकावरती. 2 विकेट अर्ली गेले. दोन्ही विकेट ज्यामध्ये पहिला विकेट वैभव सांबरेचा अगदी कमी धावांवरती परतलं गेलं. त्यानंतर जर बघितलं गेलं तर धीरज मडवी जे चांगली बॅटिंग करत होते ते देखील माघारी आणि हा किरणचा अजून एक धमाका. हा देखील बॉल निघून जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. हा पहा अजून एक मोठा फटका आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ओळखलं होतं. 6 चेंडूमध्ये 19 धावा. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला सिद्धेश तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा बनवलेला पण त्यानंतर पुढच्या 3 चेंडूमध्ये 16 धावा त्याने अंकित केल्या. 2 षटकार 1 चौकार आला. हीच खरी ताकद आहे या बॅटरची. प्रश्नात पडले विचारात पडले टीम जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ पण आता विकेटची गरज आहे भाटाळेला. विकेट मिळाला तर मॅचचा धावसंख्या फळकावरती नियंत्रणामध्ये दिसेल. अदरवाईज मग ज्या स्कोरचा तुम्ही विचार केला त्याच्यापेक्षा जास्त धावा फळकावरती येतील. पुन्हा एकदा जोरकस फटका मारायचा प्रयत्न केला पण यावेळेस मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जाईल आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावा फळकावरती पाहतोय 2 विकेट गमावले गेले आणि विके आणि किरणच्या पार्टनरशिप मध्ये धावसंख्या फळकावरती जोडल्या जातात टोटल 40 आकड्यावरती.
एक सर्वांना विनंती असेल की आपल्या मैदानामधून कोणत्याही प्रकारे वाहन घेऊन जाऊ नका. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील 40 धावा फलकावरती विकी म्हात्रे स्ट्रायकर एंडवर. बॉल तयार. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला, उंचीवरती आहे, फार उंची, झेल घेणं गरजेचं आणि तदनंतर झेल टिपली जाते. परतावं लागेल विकीला. धक्का क्रमांक 3 पार्टनरशिप मैदानामध्ये घडवत होते पण लगेचच ब्रेक थ्रू मिळाला आणि 3रा विकेट मैदानाच्या बाहेर माघारी परतेल. चला जाऊया चौथ्या षटकामध्ये. आपण टीव्ही स्क्रीनवरती किरण मडवीला पाहतोय जो 7 चेंडू आणि 20 धावांवरती अफलातून बॅटिंग करतोय. किरण आहे तो सब कुछ मुमकिन आहे. बॉल तयार. पहिला बॉल किरणच्या विपक्षामध्ये. पंचांचा इशारा काय तो पाहावं लागेल. पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव संख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचली गेली 41 आकड्यावरती. बोला तयार. पुढचा बॉल बॅटची कडा लागली, टॉप एज आणि वा वा वा, ज्या पद्धतीने आपण आंब्याच्या झाडावरून फळ तोडतो त्या पद्धतीने जेल टिपली. अफलातून किरणचा विकेट, महत्वाचा गडी आणि महत्वाचा फलंदाज माघारी परततोय. रिप्ले पहा खूप चांगल्या पद्धतीने, ज्या पद्धतीने झाडावरनं आपण फळ तोडतो ना त्या पद्धतीने हा झेल टिपलाय. हा पहा, उडी मारली आणि अगदी असं वाटलं की चेंडूला खेचून घेतलं आपल्या हातामध्ये. आणि अशा प्रकारच्या झेल अनेकदा चिपकतात देखील हातामध्ये. पण एक अफलातून कॅच, त्यासाठी चेंडूवरती नजरे ठेवणं किंवा स्वतःला स्टेबल ठेवणं फार गरजेचं असतं. एक चांगलं चित्र मैदानामध्ये दिसलं. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर 41 वरती लागणारा हा 4था आणि फार महत्वाचा धक्का. आणि लगेचच नवीन बॅटर अर्थात योगेश कोकणे स्ट्रायकर एंड वरती. विशाल भोईर आणि योगेश कोकणे आता सध्या मैदानामध्ये आपण दिसतात. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला पण किरण मैदानाच्या बाहेर परतले. पण किरणने त्याचं काम केलंय. वैयक्तिक 20 धावा त्याने 8 चेंडूंना फेस करताना त्याने बनवला गेला आणि जिथे अर्ली विकेट देखील पडले होते आणि जे ब्राह्मणदेव भाटाळे संघ या विकेटचीच प्रतीक्षा करत होता. आता कमबॅक किती चांगला करतील पाहावं लागेल, कारण की जो विकेट पाहिजे होता तो मिळाला. योगेश कोकणे स्ट्रायकर एंड वरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती 41. योगेशसाठी हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला. सरळ स्विंग अँड मिस, सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपात. हा पहा, बाउन्स खूप चांगला होता. हाईट फॅक्टर, गोलंदाजाचा उंचीचा विचार केला तर त्याची उंची जी आहे ना ते नैसर्गिक बाउन्स, उंच गोलंदाज जे असतात त्यांना नैसर्गिक बाउन्स मिळतोय आणि तोच पाहायला मिळाला गोलंदाजाचा. आणखी एक चांगला बॉल होता. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच तुम्हाला विनर आणि त्यांच्या विपक्षामध्ये कारिवली, ज्या बजरंग कारिवलीच्या विपक्षामध्ये विनर टीम अशी आपल्याला पाहायला मिळेल, जी दुसऱ्या सत्राची मॅच असेल. आणखी एक चांगला बॉल
इथे देखील डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू पाहायला मिळतोय बघा. याच गोष्टीची चर्चा आपण केली होती की वैभवचा माफ करा किरणचा विकेट जर मिळाला तर मग तुमचा धाब्यांचा आलेख आहे ना तो कुठेतरी थांबताना दिसेल आणि तोच सध्या दिसला. गोलंदाजाने कमबॅक चांगलं केलं पियुषने. यंगस्टर आहे गोलंदाज. आणखी एक चांगला बॉल, अजून एक चांगला चेंडू हाताळलाय. मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये अशाच प्रकारची आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली होती जिथे गोलंदाजी करत असताना भूमेश आणि इथे देखील पियुषला पाहतोय तो देखील यंगस्टर होता. इथे देखील युवा गोलंदाज आहे आणि युवा ज्यावेळेस अशा प्रकारची गोलंदाजी करतात किंवा बॅटिंग चांगली करतात ना त्यावेळेस एक चांगलं चित्र दिसतं की मग या विभागातील किंवा या गावचं क्रिकेट जे उद्यास खूप चांगले होऊ शकतं. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा होता. यावेळेस मिडल ऑफ द बॅट बॉल सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता आणि षटकाराच्या मदतीने धावा फलकावरती 48 विजयासाठी 49 धावांचा आव्हान. आपण बॅटिंग समरी पाहतोय जिथे कवाड संघ बॅटिंग करत होते. टॉस हरले होते. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं त्यांना. उमंग आले होते. षटक क्रमांक पहिलं जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये आपण पंकजला पाहिलं ज्याने 13 धावा खर्च केल्या, 1 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये उमंगला आणलं गेलं ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली जिथे 8च धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट वैभव सांबरेचा विकेट त्याने मिळवला. तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर निलेश होते जे थोडेसे महागडे ठरले आणि ज्यांच्या विपक्षामध्ये किरण मडवीचे ते मोठे फटकेबाजी पाहायला मिळाली जिथे 19 धावा आल्या होत्या. त्यांना देखील 1 विकेट मिळाला. पण मी खऱ्या अर्थाने कौतुक करेन पियुषचं ज्याने स्लॉगोवर मध्ये 8 धावा आणि महत्वाचा विकेट कोणाला तर किरण मडवीचा विकेट मिळवला होता आणि त्याच्या जोरावरती 48 धावा फलकावरती जोडल्यात. बॅटिंगचा जर विचार केला तर किरणने 8 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्या, धीरजने बनवल्या 5 चेंडूमध्ये 13 आणि विशाल भुईरने 3 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्या आणि वैभव सांबरेने 3 चेंडूमध्ये 4 धावा अशी बॅटिंग लाईनअप राहिली होती ती बीच स्पोर्ट्स कवाड संघाची. टोटल 48 धावा फलकावरती आहेत. 49 धावांचं टार्गेट आहे. 4 षटकांचा अर्थ 24 चेंडू 49 धावा फलकावरती जोडल्या जातील की मग कवाड संघ या 49 धावा रोखतील. हे सगळं ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. वेळ आले चेंजेस करण्याची आणि तुमच्या समोर जोडले जातील ज्या टायटलने संपूर्ण भिवंडीमध्ये ज्या टायटलने ओळख जातं मेरी आवाज मेरी पहचान असे गोड व्यक्तिमत्व संदेशजी वकारे सरांना मी इन्व्हाइट करेन आपल्या कॉम्बॉक्स मध्ये या मॅचच्या उत्तरार्धामध्ये.
थँक्यू व्हेरी मच मोनिश पाटील. झेडके गावचा गोड आवाज तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये या ठिकाणी ऐकलात. आता मात्र वळूया आपण दुसऱ्या इनिंग कडे. त्या ठिकाणी 49 धावांचं लक्ष उभं केलंय. एकोणपन्नास धावांचं लक्ष आणि त्या धावांचा बाडला करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रयाग विथ प्रेम. तर फ्रंट लाईन षटक टीम कवाडच्या बाजूने. बॉल किरणच्या हातामध्ये. गेम ऑन. खेळायला सुरुवात होत आहे त्या ठिकाणी. नक्कीच षटक क्रमांक पहिला फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर किरण. सुरुवात खूप महत्वाची असेल या मॅचच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला येतोय. कार्पेटच्या साने क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्या. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. चांगली कॉलिंग झाली होती त्या ठिकाणी. प्रयागच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट झाल्या. प्रयागने स्वतःच त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन केलं या 2 धावांच्या मदतीने. जय बजरंग चषक 2024 चा हा पहिला दिवस आपण या ठिकाणी अनुभवतोय. किरण बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल अतिशय सुरेख होता. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी रिषभ पंतचा अंदाज, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. बॉल निघून गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी योग्य टप्पा त्या ठिकाणी आपण पाहतोय. लाईन चार धावा धावफलकावर झाल्या आहेत. 49 धावांचं लक्ष. अर्थातच लक्ष जे आहे ते जरूर थोडं मोठं आहे, परंतु अशक्य नाहीये. खास करून या स्पर्धेमध्ये आपण 70 बॉलचा वापर पाहतोय. या वेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. भरपूर चांगला चेंडू त्या ठिकाणी. जोरदार अपील झाली होती, परंतु पंच सहमत नाहीयेत. पायचीची अपील ज्या वेळेस होते त्यावेळेस मात्र पंच तपासत असतात. चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत आणि त्यानंतर मात्र पंच सहमती दाखवत असतात. परंतु यावेळेस पंच सहमत नाहीयेत. विश्वास पाटील सर, मॅन फ्रॉम सावंदे, हे मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. या वेळेस बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वेल स्टॉप. चांगल्या प्रकारे चेंडू अडवला गेलाय. मात्र 2 धावा नक्कीच मिळाल्या त्या ठिकाणी टीम भाटालेला. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस पटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय डीप फाईन लेग सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती
बिनबाद 10 धावा धावफलकावर आहेत. एकंदरीत आवश्यक धावगती जी आहे ती प्राप्त झाली नाहीये टीम भाटालेसाठी. तर सुरुवात चांगली आपल्याला पाहायला मिळाली किरणच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं 10 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. तर आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर धीरज येतोय. पाहूया धीरज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. सुरुवात तर चांगली झाली आहे टीम कवाडच्या बाजूने. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावर. चला थोडं स्पीडअप करा टीम कवाडचे कॅप्टन. मॅचला सुरुवात करा. धीरज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. या बलेचा पहिलाच बॉल. बॅट आधीच फिरवली. शरीराचा वेध घेणारा चेंडू. एक धाव कंप्लीट झाली आहे. लेग पायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. डबल 1. 11 धावा धावफलकावर आहेत. 49 धावांचा पाठलाग टीम भाटालेच्या माध्यमातून केला जात आहे. नक्कीच पुढची मॅच जी आहे ती पोगाव विपक्ष कारिवली या यस कारिवली विपक्ष. चालू सामना जो आहे त्या सामन्यातील जो संघ विजयी होईल त्या टीम सोबत नक्कीच टीम कारिवलीला खेळावं लागेल. तेरा धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेस बॉलला पुढे ठेवला होता. कट करण्याचा प्रयत्न. एकच धाव. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. गोलंदाजी भरपूर चांगली चालू आहे टीम कवाडच्या बाजूने. ज्या प्रकारे पहिला षटक देखील आपण पाहिलं किरणने फेकला. त्यानंतर धीरज देखील चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा अचूक लाईन तर लेंथ आतापर्यंत धीरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. षटकातील पुढचा बॉल. या बले समोरच्या दिशेने द स्टाईल ऑफ महेंद्रसिंग धोनी. बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार. अतिशय दमदार फटका प्रेमच्या बाट मधून या ठिकाणी आपण पाहतोय. मिडल ऑफ द बॅट चला मोहर उमटली होती 6 धावांची. प्रेमच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस एक चुकीची दुरुस्ती या ठिकाणी. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अर्थातच अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 14 बॉलचा खेळ बाकी आहे. धीरजचं एक चांगलं षटक आतापर्यंत चालू असताना मात्र एक दमदार फटका मैदानाच्या आतमधून आला प्रेमच्या बॅटमधून. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा अजून एकदा बॉल देखील निघून जाईल. सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा फटका आपण पाहतोय. अगदी महेंद्रसिंग धोनीचा अंदाज या फटक्यामागे देखील आपल्याला दिसून आला. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा इन ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी खोदून काढलं होतं त्या ठिकाणी बॉलला. दमदार फटका त्या ठिकाणी प्रेमच्या बॅट मधून बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार.
तर या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक पाहायला मिळते का पाहूया. 2 तर ठोकलं, अजून एक ठोकावा लागेल. 26 धावा धावफलकावर. उर्वरित अजूनही नक्कीच 13 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली फलंदाजी. आपला गिअर चेंज केलाय आता मात्र टीम भाटालेने. फ्रेमच्या माध्यमातून ज्या प्रकारे 2 मोठे फटके आपण पाहिले. या बलेचा बॉल सोडून दिलाय, दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. 13 चेंडू 22 धावा हे समीकरण आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल धीरज पुन्हा एकदा. या बले समोरच्या दिशेने हा बॉल खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑन सीमारेषेलगत चेंडू उचलला गेला. सिंगल कंप्लीट. अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 21 धावांची आवश्यकता आहे. काय कमालीचं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. ओम साई लाईव्ह यांच्या माध्यमातून. सिद्धेश्वर पाटील प्रोप्रायटर आहेत, खंबाला गाव. 12 चेंडू 21 धावा हे समीकरण अजूनही बाकी आहे. एक महत्वाची बाब, अजून कोणत्या प्रकारे विकेट्स त्या ठिकाणी मिळाली नाहीये टीम कवाडला. तर नक्कीच या दुसऱ्या षटकाचा विचार केला तर या षटकाच्या माध्यमातून वार तर झालाय. पलटवार पाहायला मिळेल का पाहूया. बॉलिंग ट्रॅकवर विकी येतोय. टीमचे कॅप्टन अतिशय महत्वाचं षटक, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. षटकातील पहिला बॉल फुल टॉस आहे. उडवलाय ऑन साइडला. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. यस पंचांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी बीमर साठी रिव्ह्यू घेतलाय. हा बॉल जो आहे तो बीमर आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. यस अगदी हाईट फॅक्टर. नो बॉलचा इशारा. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून 1+6 7 धावा मिळतील या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या भलेसा बॉल सोडून दिलाय. दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. 8 धावा या षटकामध्ये अवांतर. टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र नक्कीच फ्री हिट बॉल होता. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रेम 20 या धावसंख्येवर खेळतोय. 6 बॉलचा सामना त्याने केलाय. 3 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस आहे आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय त्या ठिकाणी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. या षटकारासोबत आता मात्र समीकरण जे आहे ते भरपूर बदललेलं आपण पाहतोय. 43 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अर्थात जाता मात्र फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल मध्ये 6 धावा.
49 धाबांचं लक्ष आणि ते लक्ष जे आहे ते लक्षात घेऊन या ठिकाणी फलंदाजी झाली आहे. विकीची चांगली गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये. अगदी महागडे षटक आणि या महत्वाच्या षटकामध्ये विकीने धावा खर्च केल्यात. फक्त आणि फक्त 6 धाबांची आवश्यकता आहे विजयासाठी. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे. अगदी साधं सोपं समीकरण आपण पाहतोय टीम भाटालेसाठी. विकी बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोर आपण प्रयागला पाहतोय. या बलेस देखील पुन्हा एकदा बॉलला उडवलाय समोरच्या दिशेने. बॉल निघून गेलाय सीमा पार. विजयाचा फटका. षटकार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय भाटाले टीमने. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम भाटाले. हार्ड लक टफ लक टीम खवाड.